एजंट आहे तो या परीक्षार्थींना 35 ते 40 लाख रुपयांची मागणी करतोय। थेट जाऊया यावेळेस आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सोबत थेट पुण्याहून जोडले गेलेले आहेत। सागर, अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार, काय या संदर्भातली अधिकची माहिती? पोलिसांनी कारवाई करणं देखील तितकंच गरजेचं आहे, काय आतापर्यंत घडलंय? नक्कीच अत्यंत ही धक्कादायक बातमी आहे। 2 तारखेला गट ब चा पेपर आहे आणि त्यापूर्वी प्रश्नपत्रिका लीक झालेली करण्याचा प्रयत्न जो आहे तो काही एजंटकडून केला जात होता। 40 लाख रुपये रेट याचा फुटलेला होता आणि सांगितलं की तुम्ही यामध्ये जर पास झाला तर 6 महिन्यानंतर दुसरी परीक्षा असेल त्यामध्ये तुम्ही पास व्हाल। या पहिल्या परीक्षेत पास झाल्यानंतर तुमचे जे कागद आहेत, जे महत्त्वाचे कागदपत्र आहेत ते आमच्याकडे जमा करा, पैसे द्या आणि पुढच्या पेपरच्या वेळेस तुम्ही पैसे दिल्यानंतर पुढची प्रश्नपत्रिका म्हणजे मेनची प्रश्नपत्रिका जी आहे ती तुम्हाला भेटेल असं सांगितलं जातं। हा एक जणाला कॉल आलेला नाही, 3 ते 4 विद्यार्थ्यांना कॉल आलेला आहे आणि सोशल मीडियावरती हा कॉल जो आहे तो व्हायरल झालेला आहे। एमपीएससी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। पुण्यामध्ये येऊन हे विद्यार्थी शिकतात, लाखो रुपये खर्च करतात,